लातूर शहरातील जनतेची दैनानी कोणालाही काही वाचता येईना अशी परिस्थिती झाली आहे। गेल्या 2 वर्षापासून लातूर शहर स्वच्छतेसाठी निवेदन दिले जात आहे, आंदोलन केले जात आहे, पण लातूर शहर अजूनही स्वच्छता झालेली नाही। तर जनतेचे काय हाल असतील। लातूर शहरातील जे मंत्री आहेत मंत्री फक्त तुमच्या पक्षाने निवडून दिले म्हणून तुम्ही आज मंत्रीच्या खुर्चीवर बसत नाही। तर मंत्री साहेबांना लातूर शहरातील जो कोणी मंत्री पदार्पण आज खुर्चीवर असेल, मी त्यांना विचारते की मंत्री साहेब तुम्ही लातूर शहरासाठी लातूर शहरातील जनतेसाठी काय केलं। जर एखादा जर गोरगरीब तुमच्या दरवाजावर एक कागद घेऊन येत असेल, त्या कागदामध्ये काय लिहिलं आहे कमीत कमी ते वाचून बघण्याचा प्रयत्न करा, ना की उत्तर द्या की मी हे करू शकत नाही, माझ्या पक्षाचा असेल तरच मी करेल। पण मंत्री साहेब तुम्हाला तुमच्या पक्षाने फक्त निवडून दिले नाही तर समस्त लातूरकरांनी तुम्हाला निवडून दिले, तेव्हा तुम्ही आज लातूर शहराला त्या मंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला। या गोरगरीब जनतेची जाणीव ठेवा। कमीत कमी 100% नाही तर 1% या गरीबाच्या कामाच्या मदतीला तुमचा हातभार लागू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।